पंढरीचा पांडुरंग अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पंढरीची वारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा आनंदाचा सोहळा। आणि हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्र हा आषाढी एकादशीच्या दिवशी उत्साहात साजरा करतात। नमस्कार मंडळी, मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमोसंभवामी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आषाढी एकादशी म्हणजे काय? तर आषाढ महिन्यामध्ये दोन एकादशी येतात, एक आषाढ शुद्ध एकादशी आणि एक आषाढ वद्य एकादशी। तर आषाढ शुद्ध एकादशीला आपण आषाढी एकादशी साजरी करत असतो। तर आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच पंढरीची वारी। संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हे पंढरपूरला येतात विठ्ठलाला भेटण्यासाठी। घराघरामध्ये उपवास केला जातो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हे पायी चालत पंढरपूरला येतात, यालाच दिंडी असं म्हणतात। महाराष्ट्रातून तसेच भारतातूनही अनेक पालख्या या पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त येत असतात। पैठणवरून संत एकनाथांची पालखी ही पंढरपुरामध्ये दाखल होते। तसेच त्र्यंबकेश्वरवरून निवृत्ती महाराजांची, देहूवरून तुकाराम महाराजांची, आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांची, शेगावरून परब्रह्म अधिकारी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी ही पंढरपुरासाठी रवाना होत असते। तर भारतातून संत कबीर यांची पालखी देखील पंढरपुरामध्ये आषाढी एकादशी निमित्त येत असते। वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशीला खूप महत्व आहे। या दिवशी घरोघरी अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण उपवास करतात, पांडुरंगाची आराधना करतात। तसेच आपण आजकालच्या युगामध्ये सगळ्यांना आषाढी एकादशी निमित्तचे शुभेच्छाचे मेसेज देखील फॉरवर्ड करत असतो। शाळा कॉलेजेसमध्ये दिंड्या लागतात, विठ्ठलाचा नामगजर हा केला जातो। एकादशीचं महत्व अजून चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगते। कुंभ दैत्याचा पुत्र होता, त्याचं नाव होतं मृदुमान्य। या मृदुमान्याने प्रचंड तप करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आणि अमरत्व प्राप्त करून घेतले। त्याला अमरत्व प्राप्त झाले म्हणजे मृदुमान्य हा कधीही मरणार नव्हता, परंतु भगवान शंकरांनी त्याला सांगितलं की तुझा मृत्यू हा एका स्त्रीच्या हाताने होणार आहे। आणि इकडे मृदुमान्याचा आकांत हा खूप वाढत होता आणि एवढा अजिंक्य झाला होता की ब्रह्मदेव, श्री हरी विष्णू आणि शिवशंकर यांची त्याला भीती राहिली नव्हती। सर्व देव खूप भयभीत झाले होते आणि ते सर्वजण भगवान शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले, परंतु भगवान शंकरांनी त्यांना मदत करण्यासाठी नकार दिला। त्यामुळे सर्व देव हे भयभीत होऊन चित्रकूट पर्वतावर धात्री म्हणजेच अवनी वृक्षाच्या तळी एका गुहेमध्ये जाऊन बसले। आणि त्या दिवशी आषाढ एकादशी होती। ते सर्वजण अगदी उपाशी बसले होते, त्यामुळे त्यांना सर्वजणांना आषाढी एकादशीचा उपवास घडला आणि पाऊस चालू होता, त्यामुळे त्यांना पर्जन्याने देखील त्यांना ओलं केलं। तर अशा प्रकारे आषाढी एकादशीचा उपवास त्यांना घडला आणि त्यांचं स्नानही तिथेच घडलं। तर या सर्व देवतांच्या श्वासामधून एक शक्ती उत्पन्न झाली आणि त्या शक्ती म्हणजेच आषाढ एकादशी। आणि त्या शक्तीने त्या मृदुमान्य दैत्याचा विनाश केला। देव हे मृदुमान्याच्या त्रासातून मोकळे झाले, त्यावेळी जल्लोष साजरा केला। तर अशा प्रकारे आषाढी एकादशीचा उपवास सर्व देवांना हा घडला। एकादशीमध्ये संपूर्ण देवतांचं तेज हे असते, त्यामुळे प्रत्येक जण एकादशी करतात, म्हणजे शिव आणि वैष्णव हे दोन्ही उपासक एकादशीचं व्रत हे करत असतात। विठ्ठलाच्या संबंधित अनेक कथा आलेल्या आहेत, त्यानुसार विठ्ठल हा फक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी आला होता आणि विठ्ठल हे संपूर्ण वारकरी संतांचे कैवारी आहेत। त्याचा अवतार हा गयासूर नावाच्या राक्षसाचा संपूर्ण विनाश करण्यासाठी द्वापर युगात झाला होता। गयासुराने संपूर्ण सृष्टीचा नाश करण्यासाठी देवगणांना भुलवले, ब्रह्मनाची हत्या केली। तेव्हा महामुळात जगतपित्याच्या आशीर्वादाने श्री हरी विष्णूने अवतार धारण करून गयासुराला अग्निकुंडात भस्म केले आणि पुंडलिकाला संपूर्ण स्वरूप दाखवले आणि मातेपितेची सेवा केली, म्हणून पुंडलिकाला मोक्ष प्राप्त केला। म्हणूनच त्यापासून म्हणतात की युगे 28 विठीवर उभा, म्हणजे पांडुरंग हा आपलं स्वरूप दाखवण्यासाठी पुंडलिकाकडे गेला होता, पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी गेला होता। तेव्हा पुंडलिक हा आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यस्त होता आणि देवाने जेव्हा त्याला आवाज दिला तेव्हा त्याने सांगितलं की देवा तू थोडा वेळ थांब, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो आहे। आणि राहण्यासाठी ही वीट पुंडलिकाने पांडुरंगाकडे फेकली होती। त्या विटेवरच पांडुरंग अजूनही उभा आहे। म्हणजे युगे 28 झाली तरी सुद्धा पांडुरंग हा आपल्या लेकरांच्यासाठी विटेवरती तसाच उभा आहे। आणि 17व्या शतकामध्ये अनेक वारकरी संत होऊन गेले, म्हणजे संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्ती महाराज, संत तुकाराम महाराज। या वारकरी संतांनी विठ्ठलाची मनोभावे खूप भक्ती केली आणि मराठीमधून अभंग देखील लिहून ठेवले, अभंगही रचले आहेत। हरीने कानडी श्लोक आणि आदि शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टक याची निर्मिती केली आहे। त्यामुळेच अशा या आपल्या पांडुरंगाला अगदी आतुरतेने होऊन अनेक जण पंढरपूरला जातात, माऊलीला भेटण्यासाठी जातात, विठ्ठलाला भेटण्यासाठी जातात। आषाढी एकादशी ही दरवर्षी इंग्रजी कॅलेंडरनुसार जून किंवा जुलै या महिन्यामध्ये येत असते। तर आषाढ महिन्यात
शुक्ल पक्षात 11वी तिथी येते, त्याला आषाढ शुद्ध एकादशी असं म्हटलं जातं. आषाढ शुद्ध एकादशी पासून चातुर्मासाची देखील सुरुवात होते आणि हा चातुर्मास हा कार्तिक एकादशी पर्यंत चालतो. आणि या कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. म्हणजे आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक एकादशीला हा चातुर्मास 4 महिन्यानंतर संपतो. तर या 4 महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरामध्ये निद्रित असतात, त्यामुळे याला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. म्हणजे या 4 महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू हे आराम करतात, निद्रिस्त अवस्थेमध्ये असतात आणि सृष्टीचा सर्व कारभार हा भगवान शंकर हे सांभाळतात. आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे त्यांच्या निद्रेतून जागे होतात आणि त्याला देव उठणे एकादशी असं म्हटलं जातं. व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. धन्यवाद.